हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत झणझणीत चिकन रस्सा कसा बनवायचा. त्यासाठी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात तेल टाकून घेतलेले आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यात खडे मसाले टाकून घ्यायचे. मी येथे दालचिनी व लवंग टाकून घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही खडे मसाले टाकू शकता. नंतर त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची व त्याला छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत खालीवर परतायचे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्याचा रंग बदलत आहे. नंतर त्यात 2 चम्मच लाल तिखट घातलेले आहे. त्यानंतर त्यात गरम मसाला घालायचा व थोडीशी हळद टाकायची. सोबत मसाल्याची पुडी टाकायची. मी इथे 1 मसाल्याची पुडी टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची व त्यांना छान तेलामध्ये कडू द्यायचे. सोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व त्यांना छान गरागरा फिरवायचे व छान तेलामध्ये खरपूस परतू द्यायचे. मसाला छान तेलात परतून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात सर्व आपण धुवून ठेवलेले चिकन टाकायचे. छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर त्यावर प्लेट झाकून त्याला छान वाफेवर शिजू द्यायचे. चिकनला छान प्रकारे पाणी सुटलेले आहे. छान असे परतून घ्यायचे. भाजलेला कांदा व खोबऱ्यापासून तयार केलेले वाटण त्यात टाकायचे व त्यांना छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. सर्व रेसिपी सविस्तरपणे तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. छान परतून घेतल्यानंतर त्यावर प्लेट ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचे. प्लेट काढल्यानंतर अजून 2 मिनिट त्याला छान खालीवर परतून घ्यायचे. डाळव्याची पावडर म्हणजेच फुटाण्याची पावडर, त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून तयार झालेले मिश्रण चिकनमध्ये टाकायचे, म्हणजे ग्रेव्ही थिक होईल व चविष्ट होईल. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून त्यांना छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. सर्व काही मिक्स झालेले आहे. त्यानंतर त्यावर प्लेट ठेवून त्याला 1 ते 2 उकळी येईपर्यंत छान शिजू द्यायचे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे चिकनचा रस्सा तयार होत आहे व त्याला कशी उकळी येत आहे.
प्रकारे जर तुम्ही चिकनचा रस्सा बनवला तर एक नंबर तयार होईल. नक्की ट्राय करून बघा. चिकनचा रस्सा तयार झालेला आहे व त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून त्यावर प्लेट झाकून ठेवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थँक्यू.